स्टार्ट. परिच्छेद. जगात एखाद्या राष्ट्राने कितीही प्रगती करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी त्याचे पाय जमिनीवर असतात. चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करावयाचा असला तरीही त्याच्यासाठी जमिनीवर जर पाय नसतील तर चंद्राकडे जाण्याचा विचार करणे सुचणारच नाही. चंद्रावर जाणारे रॉकेट कसे तयार करावे याचा विचार शास्त्रज्ञाच्या डोक्यात चालावयाचा असेल तर त्याच्या पोटामध्ये प्रथम ज्वारीचा कण गेला पाहिजे. त्याशिवाय ते काम त्याला जमणार नाही. त्यामुळे कितीही मोठे प्रयत्न करावयाचे एखाद्या देशाने ठरविले तरी जमिनीतून निर्माण होणाऱ्या उत्पादनावरच शेवटी माणूस अवलंबून असतो, असा सध्याचा अनुभव आहे. आणि म्हणून हिंदुस्थानच्या जीवनातील ट्रॅजेडी किंवा हिंदुस्थानच्या जीवनातील कारुण्य यात आहे की शेती ही एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट असताना शेतीचा आणि शिक्षणाचा आम्ही अजिबात संबंध तोडून टाकलेला आहे. असे करून चालणार नाही. आपल्या दृष्टीने महत्त्वाची अशी जी एक शास्त्रीय दृष्टी आहे ती शेतीच्या प्रश्नापासून आम्ही अलग मानतो. शेतकऱ्याच्या घरातील मुलगा शिकून शहाणा झाला तर तो सांगतो की मी मॅट्रिक झालो, मला कोठेतरी नोकरीला गेले पाहिजे. शिकल्यानंतर शेतीत राहणे म्हणजे आपण काहीतरी चूक करीत आहोत अशी आपली समजूत आहे. शेतीत राहावयाचे असेल तर न शिकताच राहिले पाहिजे, अडाणी म्हणूनच राहिले पाहिजे, अशी एक चुकीची समजूत आमच्या मनात पक्की झाली आहे. आणि ही अत्यंत घातक गोष्ट आहे असे मी मानतो. परिच्छेद. मी हल्लीच्या शिक्षणाचा म्हणजे ज्याला ह्युमॅनिटीजचे शिक्षण म्हणतात त्याचा पुरस्कार करणारा आहे. पण मी ज्या देवाचा भक्त आहे त्याच देवाची स्तुती करणारा नाही. शेतीच्या शिक्षणाचीही आवश्यकता आहे. शेतकरी आणि शेतीशी संबंध असणारा मनुष्य हा शहाणा असल्याशिवाय शेती शहाणी होणार नाही यावर माझा विश्वास आहे. आज शेतकरी शहाणा करायचा आहे याचा अर्थ आधुनिक पद्धतीने शेती करणे हा जर असेल तर शेतीचे म्हणून जे काही शास्त्र आहे त्याचा अभ्यास व्हावयास पाहिजे. परंतु ते शास्त्र स्थिर असे शास्त्र नाही, ते वाढणारे शास्त्र आहे. 1940 सालचा शेतीतज्ञ आज अडाणी ठरण्याची शक्यता आहे आणि आजचा शेतीतज्ञ हा 1970 साली कमी शहाणा ठरण्याची शक्यता आहे. आणि हिंदुस्थानातील उद्याचा शेतीचा PhD 1980 साली तितकाच शहाणा ठरेल असे मानायला मी तयार नाही. जगातील ज्ञान वाढते आहे. त्या वाढत्या ज्ञानाचा परिणाम शेतीच्याही ज्ञानावर आणि विज्ञानावर होत आहे. आणि म्हणून आज हिंदुस्थानात सर्वच क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त कशाची जरुरी असेल तर ती ह्या शास्त्रीय ज्ञानाची आहे असे मी मानतो. शेतीच्या क्षेत्रात तर ती विशेषच आहे. त्याचे कारण आजपर्यंत परंपरेने आम्ही मानले की शेती ही काही शिकण्यासारखी गोष्ट नाही. 2 बैल घ्यायचे, गाडी घोडा घ्यायचा आणि घरामध्ये जे बियाणे असेल ते जमिनीत नेऊन टाकायचे. परमेश्वराने टाकले पावसाचे पाणी तर उगवले, नाहीतर नशीब आपले असे समजून गप्प बसायचे. असा हा
शेतीचा व्यवसाय आम्ही केला आहे, त्यामुळे आम्ही मुळातच इतरांपेक्षा मागासलेले आहोत. शिवाय निव्वळ शेतीवर जे राष्ट्र अवलंबून राहते ते मुळातच अडाणी राहते, मागासलेले राहते. हे सत्य नाकारण्यात काही फारसा अर्थ नाही. आर्थिकदृष्ट्या मी सांस्कृतिकदृष्ट्या नाही म्हणत. मागासलेल्या शेतीचा देश हा अतिशय मागासलेला राहतो हे स्वीकृत तत्व आहे, स्वीकृत सत्य आहे. परिच्छेद. आपल्या देशात आपल्याला शेतीच्या दृष्टीने जास्त प्रयत्न करावयाचा आहे. याचे कारण आपली शेती मागासलेली आहे. तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी शेतीचे शिक्षण वाढविले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये वाढविला पाहिजे. यासाठी येथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याचे अधिकारी होऊन जाणार असले आणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे सरकणार असले तर मी असे म्हणेन की ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. येथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे, तसे त्याने झाले पाहिजे. शेतीचे फक्त दुसऱ्यांनाच व्याख्यान देणारे स्नातक जर या कृषी महाविद्यालयातून निर्माण होणार असतील तर चळवळ करून ही कृषी महाविद्यालये बंद करावी लागतील, असे मला वाटायला लागले आहे. येथे शेतीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शेतीच्या कामामध्ये आपल्या शिक्षणाचा उपयोग करणे शक्य झाले आहे. त्यात तो यशस्वी झाला नाही तर ती चुकीची गोष्ट ठरेल, कारण शेतीसंबंधीचा शास्त्रीय दृष्टिकोन अगदी झोपडीतल्या शेतकऱ्यापर्यंत नेऊन पोहोचविणे हा या देशातील कृषीचे ज्ञान वाढविण्याचा खरा उद्देश आहे, एक ॲग्रिकल्चरल सर्व्हिस निर्माण करण्याचा नाही. परिच्छेद. या देशात जास्तीत जास्त लोकांना शेतीचेच काम करावयाचे आहे. 2 एकरात शेतीचे काम करणारा शेतकरी आपल्या कामामध्ये पराभूत झाला तर तो देशाचा पराभव होत आहे असा त्याचा अर्थ आहे. 2 पंचवार्षिक योजनांमध्ये खूप प्रयत्न करून सुद्धा शेतीच्या आघाडीवर आज आपला पराभव होत आहे असा आपल्याला अनुभव येत आहे. इकडे पुष्कळशा संशोधन शाळा काढल्या, नवीन कारखानदारी काढण्याचा प्रयत्न केला, परदेशातून हुंडनावळ मिळवण्याचा प्रयत्न केला. राजकीय क्षेत्रामध्ये पंचशीलची पुष्कळ प्रगती झाली. सगळे काही घडले, परंतु परभणीच्या खेड्यातील लहानशा शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये 10 मणाचे 12 मन धान्य काढता आले नाही, तर त्या प्रमाणात हिंदुस्थानचा पराभव होत आहे असे मला वाटते. आणि म्हणून शेतीसंबंधीचा नवा दृष्टिकोन, शास्त्रीय दृष्टिकोन हा स्नातकांपर्यंत असा मर्यादित राहता कामा नये. त्याचा विचार असा पाझरत किंवा न पाझरता अगदी सरळ कालव्यासारखा वाहत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. आज देशामध्ये याची आवश्यकता असून हे जेव्हा घडेल तेव्हाच शेतीचा प्रश्न सुटणार आहे. स्टॉप.